इकडे पुण्यातील तनिषा भिसे या गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय वादाच्या भोवऱ्यात सापडलंय। त्या रुग्णालयावरनं आता राजकीय नेत्यांच्या टार्गेटवर मंगेशकर कुटुंबीय आलेत। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी थेट मंगेशकर कुटुंबियांवरती निशाणा साधला, पण टीका करताना त्यांची जीभ चांगलीच घसरल्याचं पाहायला मिळालं। मंगेशकर कुटुंब लुटारूंची टोळी, विजय वडेट्टीवारांचं बेताल वक्तव्य, वडेट्टीवार बेताल वक्तव्यावर ठाम, वडेट्टीवारांविरोधात तीव्र संताप। पुण्यातील तनिषा भिसे या गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय वादाच्या भोवऱ्यात सापडलं। त्या मुद्द्यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी संपूर्ण मंगेशकर कुटुंबियांना लुटारू म्हणत त्यांच्या देशासाठीच्या समर्पणावरच सवाल उपस्थित केला। त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय। कसलं ते मंगेशकर कुटुंब, हे लुटारूंची टोळी आहे। ते कोणी कधी दान केल्याचं पाहिलंय? त्या मंगेशकर फॅमिलीनी निवळ गाणं चांगलं गायलं म्हणून सगळ्यांनी मिरवलं। लता दिदी, आशा दिदी, हे दिदी, ते दिदी, अरे तेवढं जर समर्पण असतं जर लोकांसाठी आणि देशासाठी तर ते सेवा केली असती। वडेट्टीवार यांनी मंगेशकर कुटुंबियांबद्दल बेताल वक्तव्य केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलीच कानउघडणी केली आहे। मंगेशकर कुटुंबियांचं योगदान जगाला माहिती, भारताला नाही जगाला माहिती आहे। स्वर्गीय लता मंगेशकर असतील, आशा भोसले असतील, उषा मंगेशकर असतील, मीना मंगेशकर असतील, हृदयनाथ मंगेशकर असतील, त्या सगळ्या पाची भावंडांचं जे योगदान आहे त्याला तोड नाही। आणि त्याच्यामुळं कुणी काय बोलावं ते मी सांगू शकत नाही, परंतु बहुतेक महाराष्ट्रीयन जनतेला त्यांच्या परिवाराबद्दल एक आपलेपणा आहे, रिस्पेक्ट आहे। त्याच्यामुळं असं बोलू नये असं वाटतं। विजय वडेट्टीवार हे जरा आता ते नवीन पक्षनेते झाले आहे विधानमंडळामध्ये, त्यांना आता अजून थोडं प्रमोशन करून घ्यायचं आहे पक्षाकडनं। जरा आता नानाभाऊ पटोले आणि त्यांची जरा आपसामध्ये कॉम्पिटिशन चालू आहे, कोण लवकर बोलेल, काम लवकर बोलेल, कसं बोलेल। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात झालेला प्रकार दुर्दैवी आहे। त्या प्रकरणाची चौकशी सुरू असून दोषींवर कारवाई होईल, पण त्या निमित्तानं मंगेशकर कुटुंबियांना झोडपून काढण्याचा एक कलमी कार्यक्रम सुरू असल्यानं नाराजी व्यक्त होतीये। मंगेशकर कुटुंब भारताच्या संगीत क्षेत्रात अवीट ठसा उमटवणारं कुटुंब आहे। प्रसिद्ध संगीतकार आणि अभिनेते दीनानाथ मंगेशकर यांचं हे कुटुंब, त्यांच्या पोटी भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांनी जन्म घेतला। प्रसिद्ध संगीतकार पद्मश्री हृदयनाथ मंगेशकर, प्रसिद्ध पार्श्वगायिका पद्मभूषण आशा भोसले, प्रसिद्ध पार्श्वगायिका उषा मंगेशकर, ही सगळी रत्न मंगेशकर कुटुंबानं देशाला दिलेली देण आहे। संगीत सेवेत आपलं आयुष्य समर्पित करणाऱ्या मंगेशकर कुटुंबाला रुग्णालयात घडलेल्या एखाद्या प्रकरणावरून लुटारू म्हणणं संतापजनक आहे। शिवाय मंगेशकर कुटुंबाला दिलेली खासदारकी असो की त्यांच्या गौरवार्थ दिलेले पुरस्कार काँग्रेसच्या नेत्यांनी दिलेले आहेत। जर वडेट्टीवार यांना मंगेशकर लुटारू वाटत असतील तर मग मंगेशकरांना ओळखण्यात काँग्रेस चुकली असं वडेट्टीवारांना म्हणायचंय का, असा सवालही विचारला जातोय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।